महाराष्ट्रातील सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री चषक 2024 या ठिकाणी साकारताना पाहायला मिळतो। क्रीडांगण क्रमांक 2 वरती होणारा सामना मोरिया सोनाळे विरुद्ध गोल्फादेवी। ज्यांनी कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्या खांद्यावरती पेलली, आपल्या खांद्यावरती उचलून धरली, ते सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक विकासजी दाभाडे सर। वेलकम सर। आपण ज्या पद्धतीनं या कबड्डी स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेलं आहे त्यासाठी आपलं मनापासून धन्यवाद। त्याचप्रमाणे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय राजूभाई ठाकूर साहेब यांचं देखील मनापासून कौतुक, कारण या महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडूंनी भरलेली ही कबड्डी स्पर्धा सकाळचे पत्रकार सन्माननीय राहुल क्षीरसागर सर, त्याचप्रमाणे सरकारनामाचे पत्रकार सन्माननीय पंकजी रोडेकर सर, त्याचप्रमाणे दिव्य भास्करचे पत्रकार सन्माननीय वीरेंद्र मिश्रा सर यांना विनंती आहे आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती खेळाडूंची ओळख परेड करून घेण्यासाठी त्या ठिकाणी सन्माननीय आदरणीय रामजी भोसले साहेब यांचं देखील शुभागमन या स्पर्धेकरता झालेलं आहे। त्याला विनंती आहे आपण माध्यम दृश्यामध्ये असं नसतं व्हायचं आहे। क्रीडांगण क्रमांक 2 वरती होणारा पुरुष गटाचा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा सामना मोरिया क्रीडा मंडळ सोनाळे विरुद्ध गोल्फादेवी मुंबई शहर या दोन संघांदरम्यान होणारा हा सामना। त्याला विनंती आहे आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती सेट करून या सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे। पाटील सारखा एक बडा खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे व पंटनमध्ये त्या खेळाडूंना आपण खेळताना पाहिलं अजय पाटील आज मोरिया क्रीडा सचिन पाटील प्रेक्षकांना विनंती एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो। महाराष्ट्रातील हरहुन्नरी कलाकार सन्माननीय संतोषजी जुवेकर सर यांच्यासाठी वेलकम सर, वेलकम। आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री चषक 2024 मध्ये। आपल्या उपस्थितीने खऱ्या अर्थानं या मुख्यमंत्री चषक
महाराष्ट्रातील सिनेकलाकार सन्मान्य संतोषजी जुवेकर सर यांचं शुभागमन या स्पर्धेकरिता झालेलं आहे. सरांना विनंती आपण आसनस्थ होऊन या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. क्रीडा मंडळ पालघर कर्णधार व्यवस्थापक आपण पंचाक्षामध्ये यायचे विचारशक्ती क्रीडा मंडळ पालघर जनादेश ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य कैलास सर यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात येतोय. त्याचप्रमाणे संदीप गणकर यांना विनंती आपण स्टेजवर संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र निर्माणचे पत्रकार सन्मान्य विभावजी गिरवटकर सर यांचा देखील या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात येतोय. मी विकासजी दाभाडे सर आणि रजाबाई ठाकूर सर मित्र परिवाराच्या वतीनं त्यांच्या या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करण्यात येतोय. त्यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे. सकाळचे पत्रकार सन्मान्य राहुलजी क्षीरसागर सर यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात येतोय. त्यांनी आपला सत्कार सन्मान स्वीकारायचा. त्याचप्रमाणे सरकार नामाचे पत्रकार सन्मान्य पंकजजी रोडेकर सर यांचा देखील या ठिकाणी मुख्यमंत्री चषक 2024 वतीनं सत्कार सन्मान करण्यात येतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार सन्मान स्वीकारायचा. सन्मान्य अतिथी पंकजजी रोडेकर सर दिव्य भास्करचे पत्रकार सन्मान्य नरेंद्र मिश्रा सर यांचा देखील